मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा केवळ टक्केवारीच्या मुद्द्यामुळे कोसळल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीनं ठाण्यात तीव्र आंदोलन केलं। हे आंदोलन आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड, शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे, ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण, ठाणे शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुहास देसाई, ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे या सर्वांनी त्यांच्या नेतृत्वाखाली मासुंदा तलाव जांभळे नाका येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला। तसंच छत्रपती शिवाजी महाराजांची जाहीर माफी देखील मागण्यात आली। या आंदोलनादरम्यान महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मालवण येथील पुतळा कोसळण्यामागे भ्रष्टाचार आणि टक्केवारीचा आरोप केलाय। त्यांनी सरकारवर तीव्र शब्दात टीका केली आणि या घटनेच्या विरोधात आवाज उठवला। पुतळ्याचा अपमान सहन केला जाणार नाही असा इशारा देत या घटनेवर कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली। यावेळी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते, ठाण्यातील अनेक स्थानिक नागरिकांनीही या आंदोलनात सहभाग घेतला आणि छत्रपती शिवाजी महाराजांप्रती आपली निष्ठा व्यक्त केली। या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरणही निर्माण झालं होतं, परंतु पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं। या घटनेमुळे महाराष्ट्राच्या जनतेमध्ये संतापाची भावना असून छत्रपती पुतळ्यांच्या कोसळण्याच्या कारणांची सखोल चौकशी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। महाराष्ट्राचा पुतळा पडला आणि कोकणामध्ये वादळ वारा हा काही नवीन नाही। वादळ वाऱ्यामध्ये कोकणामध्ये कधी नारळी पडत नाही। आता परत घ्या। कोकणाला वादळ हे नवीन नाही। वादळ वाऱ्यामुळे कोकणात एक साधं नारळी पडत नाही। असं असताना कोकणामध्ये आपटे नावाच्या गृहस्थांनी बनवलेला पुतळा हा तुटतो, फुटतो आणि खाली पडतो। जे स्वतः महाराज अनेक वादळ वाऱ्यांना सामोरे गेले, स्वराज्याची स्थापना केली आणि इथल्या रयतेला सुखी केलं। महाराष्ट्र ओळखला जातो तो शिवरायांमुळे। आज या भ्रष्ट सरकारच्या भ्रष्ट कारभारामुळे ज्याने एकही पुतळा बांधला नव्हता त्या आपटेला कॉन्ट्रॅक्ट मिळतं। पुतळा बनवायला 3-3, 4-4 वर्ष लागतात। यांनी तो 3 महिन्यात का 15 दिवसात का काहीतरी बनवला। ह्याच्यावर साधं कोणाचं लक्षही नव्हतं। तो पुतळा बघितल्यानंतर ते शिवाजी महाराज वाटतच नव्हते, पण या सरकारने कधीही काळजी घेतली नाही। आपले महाराज महाराजांसारखेच दिसले पाहिजे हे प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयातली इच्छातली, मनातली नाही।
ठाण्यातील दहीहंडी उत्सवात थर लावताना 14 गोविंदा जखमी झाले असून यामध्ये 14 वर्षाच्या गोविंदाचाही समावेश आहे. 13 गोविंदांना ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले, तर एका गोविंदाला पाठीत गंभीर जखम झाल्यानं त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. जीवन कोसारे वय वर्ष 17 राहणार कळवा, नीरज सावर्डेकर वय वर्ष 20 राहणार राबोडी, सौरभ कामत वय वर्ष 22 राहणार दिवा, शंकर बोरकर राहणार मानपाडा, दीपक पवार राहणार बाळकोम, निखिल विश्वकर्मा कासरडवली हे सर्वजण किरकोळ जखमी असून प्राथमिक उपचारानंतर त्यांना घरी पाठवण्यात आले, तर आदित्य कांबळे वय वर्ष 12 राहणार मानपाडा याच्या पाठीला गंभीर जखम झाल्यानं त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती सामान्य रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. विरोधकांना किती रडगाणं गाऊ द्या, विधानसभेची दहीहंडी आम्हीच फोडणार असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल ठाण्यातील टेंभीनाका दहीहंडी उत्सवात बोलताना केलाय, तर मागाठाणे येथील दहीहंडी उत्सवात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील 2024ची हंडीसुद्धा आम्हीच फोडणार असल्याचा दावा केलाय. ठाण्यातील विविध दहीहंडी कार्यक्रमांच्या ठिकाणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भेट दिली. कितीही विरोध झाला तरी एकनाथ शिंदे काम करत राहणार असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी विरोधकांना लगावला. आनंद दिघे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात गोविंदा उत्सव खऱ्या अर्थानं पोहोचवला, त्यामुळे सर्वप्रथम या ठिकाणी सर्व गोविंदा पथक सलामी देऊन जातात. सरकारनं लाडकी बहीण लाडका भाऊ योजना आणली, लाडका शेतकरी तसंच लाडका गोविंदाही केला. गोविंदांसाठी विमा योजना आणि प्रो गोविंदांसारख्या स्पर्धा सुरू करून साहसी खेळाचा दर्जा दिलाय. याशिवाय महाराष्ट्रातील गोविंदा स्पेनला सराव करण्यासाठी जात असल्याकडेही मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधलं. मुख्यमंत्र्यांनी भाजपचे कृष्णा पाटील, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या दहीहंडीमध्येही हजेरी लावून थरांचा अनुभव घेत गोविंदांना शुभेच्छा दिल्या. टेंभीनाक्याची दहीहंडी ही मानाची दहीहंडी आहे. हा मानाचा उत्सव आहे. खऱ्या अर्थाने या दहीहंडीला खऱ्या अर्थाने धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी आणखी मोठं व्यापक स्वरूप दिलं आणि म्हणून ही मानाची दहीहंडी इथं मुंबईतल्या महाराष्ट्रातला प्रत्येक गोविंदा इथे सलामी देतो आणि मग पुढे जातो. ही परंपरा आहे, कारण इथे दिघे साहेबांनी संस्कृती आणि परंपरा आपली वाढवण्याचं जोपासण्याचं काम केलेलं आहे. आणि इथं जीवघेणी स्पर्धा नसते, यामध्ये आपली संस्कृती जी आहे टिकली पाहिजे, वाढली पाहिजे. आणि म्हणून दहीहंडी उत्सव असेल, गणेशोत्सव आहे, नवरात्रोत्सव आहे, शिवजयंती आहे, असे अनेक उपक्रम जे आहेत हे धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केले. आणि मग त्याचा एवढी व्याप्ती वाढली की अगदी वार्डामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे मोठ्या प्रमाणावर साजरे होऊ लागले. यामधून गणेशोत्सवामधून देखील स्पर्धेचं आयोजन होऊ लागलं. जसं दहीहंडी जो आहे हा गोविंदा उत्सव आहे. आज ही आपली एक सांघिक एक परंपरा आहे. इथे या उत्सवाला खऱ्या अर्थाने एक ठाणे म्हणजे गोविंदाची पंढरी म्हणतो आपण, आणि सगळे लोक इथे येतात, सगळे गोविंदा येतात. आणि दिघे साहेबांचं नेहमी सांगणं असायचं की गोविंदाला गालबोट लागता कामा नये, आणि म्हणून त्यामध्ये जीवघेणी स्पर्धा असता कामा नये. म्हणून सरकारने देखील आज आपण प्रो गोविंदा केला, गोविंदाला साहसी खेळाचा दर्जा दिला. या सर्व गोविंदांचा इन्शुरन्स आपण काढला आणि मोठ्या प्रमाणावर या गोविंदांना स्पेनला आपण सरावासाठी देखील आपलं सरकार पाठवू लागलं. त्यामुळे गोविंदा उत्सव देखील जसं प्रो कबड्डी होता, आता प्रो गोविंदा देखील झाला. त्याचं देखील प्रो गोविंदाचा कार्यक्रम मुंबईमध्ये झाला. प्रचंड मोठा उत्स्फूर्ताचा प्रतिसाद लोकांनी दिलेला आहे. खरं हे गोविंदा आपले सगळे तरुण आहेत. आणि मला आठवतंय जेव्हा आपलं हे सरकार आपण बदललं, सर्वसामान्यांचं सरकार आणलं, त्यावेळेस सर्व सणांवर उत्सवांवर बंदी होते. आणि आपण आल्यानंतर पहिला गोविंदा होता, हा गोविंदा निर्बंध मुक्त केला आणि त्यानंतर अनेक सण साजरे होऊ लागले. आणि आज त्याच उत्साहाने त्याच जल्लोषामध्ये फार प्रचंड उत्स्फूर्त असा प्रतिसाद तरुणांचा
सगळीकडे पाहतोय, रस्त्यावर जिकडे तिकडे गोविंदाच गोविंद दिसत आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाण्यातील वर्तकनगर येथील संस्कृती युवा प्रतिष्ठान आणि प्रताप सरनाईक फाउंडेशनच्या संस्कृतीची दहीहंडी 2024 या महोत्सवानं यंदा प्रचंड उत्साह आणि जल्लोष अनुभवला. नरथावर लावत आयन्स गोविंदा पथकानं 11 लाख रुपये आणि ट्रॉफी जिंकून या महोत्सवाची शान वाढवली. या उत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात गोविंदा पथकांनी थरावर थर लावून साहसाचं प्रदर्शन केलं. 9 थर लावणाऱ्या पथकांना लाखोंची बक्षिसं मिळाली, तर महिलांच्या गोविंदा पथकांनाही विशेष सन्मान देण्यात आला. ठाण्यातील हा महोत्सव गोविंदा खेळाची परंपरा कायम ठेवत त्याची व्यापकता वाढवण्यासाठी महत्त्वाचा ठरला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा दिल्याचे गौरवोद्गार काढले आणि गोविंदा पथकांच्या पाठीशी राज्य सरकार भक्कमपणे उभं राहील असं आश्वासन दिलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहीहंडी उत्सवाच्या माध्यमातून समाजात एकतेचा विचार रुजवण्याचं आवाहन केलं. उत्सवात महिलांवरील अत्याचाराच्या विरोधात पथनाट्यही सादर करण्यात आलं, ज्यातून कडक कायदे करण्याची आणि दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी झाली. आमदार प्रताप सरनाईक यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी शक्ती कायद्याच्या अंमलबजावणीची मागणी केली. भर पावसात जय जवान गोविंदा पथकानं 10 थर लावण्याचा प्रयत्न केला, मात्र ते यशस्वी होऊ शकले नाहीत. तरीही त्यांच्या जिद्दीला आणि मेहनतीला सर्वांनी सलाम केला. या उत्सवात गोविंदा पथकांनी अप्रतिम मानवी मनोरे सादर करून उपस्थितांच्या मनात आनंद आणि उत्साह भरला.